पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटपही आता ठरल्याची बातमी समोर येते। अजितदादांची राष्ट्रवादी 125 जागा लढवणार असल्याची माहिती आहे, तर शरद पवारांचा पक्ष 40 जागांवर लढणार आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं आता मनोमिलन झालंय, तर दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढणार आहेत पुण्यातून। त्यामुळे युतीची घोषणा होत नसताना आता राष्ट्रवादीचं ठरलंय असं म्हणता येईल। तर आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकची माहिती काय सागर? नक्कीच राष्ट्रवादीचं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 125 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जो आहे तो 40 जागांवरती निवडणूक लढवणार आहे। आपण जर पाहिलं तर आता जिजाईच्या बाहेर मी आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी गर्दी झालेली आहे ती एबी फॉर्म घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यांना फोन गेलेत ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। जिजाई बांगल्यामध्ये अजित पवार यांच्याबरोबर विशाल तांबे, त्याचबरोबर अंकुश काकडे यांची बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत माजी आमदार शहराध्यक्ष सुनील टिंगरे, रुपाली पाटील हेही आतमध्ये आहेत आणि ज्या उमेदवारांना फोन गेलेत ते सर्व उमेदवार एबी फॉर्म घेण्यासाठी आता आतमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचं पूर्ण ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आता रुपाली चाकणकर ज्या आहेत त्याही दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी जी आहे ती या ठिकाणी एकत्रित लढणार हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। आता किती मित्रपक्षांना राष्ट्रवादीमधून जागा जात आहेत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। राष्ट्रवादीचं पुण्यात ठरलेलं आहे, तसंच जागा वाटपाचंही ठरलेलं आहे।